अब्दुल सत्ताराची अत्यंत महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे। पुणे मेट्रो लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आज रद्द झालेला आहे। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती त्या सभास्थळावरती चिखलाचं प्रचंड साम्राज्य आहे। पर्यायी मार्गाचा विचार केला जात होता। आज पुण्यातल्या अनेक भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं, तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं आणि सभाही आयोजित करण्यात आली होती, पण हा दौरा रद्द झालेला आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, दौरा रद्द होण्यामागची कारणं काय? प्रज्ञा, शक्यता अशी वर्तवली जात होती की दुपारी पुन्हा IMD कडनं अलर्ट होतं की पुन्हा पाऊस पडू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना आणणं आणि कार्यक्रम करणं हे थोडंसं अवघड होणार होतं आणि यामुळं हा दौरा रद्द केला गेला आहे। कारण कालपासून पडत असलेल्या पावसामुळं SP ग्राउंडची स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे। नंतर पर्यायी जागाही शोधली गेली होती ते 2-2.5 हजार लोकांना घेऊन, पण एवढा PM चा मोठा दौरा आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दौरा होता। भाजपला किंवा महायुतीला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचायचं होतं आणि हा एक मोठा मेगा इव्हेंट करण्याची त्यांची तयारी होती, पण ते पावसामुळे जमत नव्हतं आणि असं पर्यायी जागा बघून छोटा कार्यक्रम करण्यात काहीही अर्थ नाही अशा प्रकारचं एक मत आलं आणि त्याशिवाय दुपारी पुन्हा पाऊस पडू शकतो, वेदर फोरकास्ट होतं। वेदरमुळं PMच्या लँडिंगमध्येही अडचणी येऊ शकल्या असत्या असं काही जणांचं म्हणणं आहे, पण त्याशिवाय कार्यक्रम मोठा आहे, मोठ्या पद्धतीने करावं आणि पावसाचा एक फोरकास्ट, वेदर फोरकास्ट असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता हा रद्द तात्पुरता केला गेला आहे, पण नवीन तारीख या कार्यक्रमाची मिळू शकते। शक्यता अशी वर्तवली जात होती की जर PM साहेब इथं येऊ शकले नाहीत किंवा पर्यायी जागेवरती हा कार्यक्रम घ्यायचा तर ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम करायचा का, असाही एक विचार होता। मात्र जसं मी म्हणालो की निवडणुकींना पाहता एक मेगा इव्हेंट करण्याची तयारी PMच्या या दौऱ्यामध्ये किंवा कार्यक्रमाची होती आणि म्हणूनच पावसामुळे ते जमणार नव्हतं आणि यासाठी सध्या आजसाठी हा कार्यक्रम रद्द केला गेला आहे आणि पुढे नवीन तारीख आणि त्या तारखेला हा कार्यक्रम होईल अशा प्रकारची माहिती मिळते। गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा राजकीय दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता, कारण का विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। या दौऱ्यासोबत काही बैठकांचं वगैरेही आयोजन झालं होतं का कार्यकर्त्यांसोबत? अद्याप याबद्दल प्रज्ञा माहिती नाहीये, पण निश्चित ज्यावेळेस PM मुंबईत महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत त्याला पाहता चर्चा होणारच होती किंवा चर्चा झालीच असती। याशिवाय आज रात्री वर्षा निवासस्थानावरती एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये ज्या जागांवर पेच अद्यापही कायम आहे, जवळपास 90 जागा आहेत, त्या जागांवर पुन्हा तिन्ही नेते आणि महायुतीचे घटक सगळ्या पक्षांचे महत्त्वाचे नेते बसून काही निर्णय घेणार होते किंवा चर्चा करणार होते। म्हणून असा एक अंदाज वर्तवला जातोय की PM मोदींच्या दौऱ्याच्या मध्ये किंवा त्या दौऱ्यासोबतच तिन्ही प्रमुख नेत्यांची चर्चा मोदींसोबत झाली असती आणि त्यानंतर आजची बैठक होणार होती, म्हणून अशा प्रकारची माहिती समोर येते। प्रज्ञा, ठीक आहे गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। खरं तर जय्यत तयारी करण्यात आली होती। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत भूमिगत मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार होतं। मेट्रो स्टेशन सजवली गेली होती, फुलांची सजावट करण्यात आली होती, पण पावसाचा रेड अलर्ट आणि काही भागामध्ये काल कोसळलेला मुसळधार पाऊस ही सगळी परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमासाठी, सभेसाठी लोकांना आणणं हे धोक्याचं ठरलं असतं आणि या सगळ्याचा विचार करूनच हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, संजय राऊत सध्या बोलतायत। एका याचिकेत हायकोर्टात झालेले आहेत। हायकोर्ट